अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 74. ओम गणपतये नमः. दुर्वा महात्म्य. आपण गणपतीच्या पूजेत नेहमी दुर्वा वापरतो, पण दुर्वाच का याचा विचार केला का? आज पाहू आपण दुर्वाचं महात्म्य काय आहे. एकदा काय झालं, यमाच्या नगरामध्ये एक मोठा उत्सव होता. त्याला देव गंधर्व सर्व लोक आले होते. त्या प्रसंगी तिलोत्तमा नावाची एक नृत्तिका नृत्य करीत असताना तिच्या सौंदर्याने यम मोहित झाला. लाजून दरबारातून तो उठून चालला असता अग्नीचा एक लोळ उसळला आणि त्यातून अनल नावाचा एक भयंकर राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसाचा भयंकर आवाजाने त्रिभुवन हादरून गेलं आणि डोळ्यातील अग्नीने पृथ्वी जळू लागली. दशदिशा जाळीत पोळीत जे काही सापडेल त्याचे भक्षण तो करू लागला. हा प्रकार पाहून सगळेजण भयभीत झाले. त्या राक्षसाच्या त्रासातून वाचवण्यासाठी देव श्री विघ्नहर्त्या श्री गणेशाकडे गेले. त्याची करुणा वाणी ऐकून लहान बालकाच्या रूपामध्ये गजानन त्यांच्या समोर आला आणि म्हणाला, मला तुम्ही अनला पुढे घेऊन जा. गणेशाच्या इच्छेप्रमाणे देवांनी बाल गणेशाला अनलासुरापुढे नेऊन सोडलं. तेथे जातात छोटा गणेश एकदम पर्वता एवढा महाकाय झाला. त्याने अनलासुराला गिळून आपल्या पोटात टाकले. त्यामुळे गजाननाच्या पोटामध्ये प्रचंड दाह निर्माण झाला. तेव्हा इंद्रादी देव त्या बालकाजवळ आले व त्याच्या पोटातील दाह शांत करण्यासाठी प्रत्येकाने काही ना काहीतरी दिले. इंद्राने शीतल व अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला म्हणून भालचंद्र झाला. ब्रह्मदेवाने रिद्धी आणि सिद्धी अशा 2 मानसकन्या निर्माण करून त्या अर्पण केल्या. विष्णूने आपल्या हातातील थंडगार कमळ त्याला दिलं. त्यामुळे गणेशाला पद्मपाणी असे म्हणू लागले. वरुणाने थंडगार पाण्याचा अभिषेक त्याच्या मस्तकावर केला. शंकराने सहस्त्र मस्तकांचा नाग अर्पण केला म्हणून गणेशाला व्यालवद्धोदर असे नाव प्राप्त झाले. इतके उपहार मिळून सुद्धा गणरायाच्या पोटातील आग काही शांत होईना. तेव्हा तेथे आलेल्या 80,000 ऋषींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वा श्री गजाननाच्या मस्तकावर अर्पण केल्या. तेव्हा गजाननाचा दाह कमी झाला. तेव्हा गजानन म्हणाले, अनेक उपायांनी माझ्या दाहांचे काही शमन झालेले नव्हते, ते दुर्वांनी झाले, म्हणून या दुर्वांना मी फार प्रिय मानतो. मला त्या अर्पण करणाऱ्याला पुण्य लाभेल आणि मी त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल असे अभिवचन देतो. त्यावेळेपासून दुर्वा या गणेशाला अत्यंत प्रिय आहेत. गणपती उत्सव जवळ येत आहे. आपल्याला माहीत असेल तर आपण अधिक श्रद्धेने अर्पण करू शकता की नाही. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. ओम गणपतये नमः.